राणे साहेबांना सगळ्यात जास्ती माहिती आहे कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके. आता सगळं कशाला ते खोके खोके. अरे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं, आता तरी सोडा. म्हणजे काय म्हणतो, रस्सी जल गया पण रस्सी जळाली पण पेळ जात नाही. कुठे या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी रामदासबाई असतील, रामदासबाईंनी देखील जे काम केलं, राणे साहेबांनी त्यावेळेस काम केलं. आता हे उदय सामंत या ठिकाणी आहेत, या ठिकाणी निलेश आहे, किरण आहे, योगेश आहे. ही सगळी लोक आपले 8 आमदार 9 पैकी काम करतात. आणि रामदासबाईंना देखील कोणी पक्षामध्ये चांगलं काम करू लागला की त्याला कसं खच्ची करायचं. कुठला पक्षाचा नेता, पक्षाचा प्रमुख कधी असा विचार करतो. मी नेहमी सांगायचो, पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या, ताकद द्या, वाढवा, त्यांना जपा. परंतु रामदासबाईंनी तो अनुभव घेतलाय, राणे साहेबांनी अनुभव घेतलाय, आणखी कोणी कोणी घेतलाय आणि मी घेतलाय. आणि म्हणून हा शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून निर्माण झालेला या ठिकाणी पक्ष आहे. आणि म्हणून इथं कार्यकर्ता सगळे कार्यकर्ते, कोणी मालक नाही, नोकर नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या आपल्या शिबिरात म्हणाले की हा पक्ष कार्यकर्त्यांचा, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. हा असा पक्ष आहे आपला, जो काम करेल. उदय सामंत इकडे आहेत साक्षीदार, या मंत्रिमंडळात देखील ते काम करतात. आज उद्योग खात्याच्या माध्यमातून आज या राज्यामध्ये उद्योग येतात. दावोस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सोबत ते गेले. किती लाखाचे किती तुम्ही केले? 16 लाख कोटी रुपयाचे करार केले. 16 लाख कोटी. मला अभिमान आहे, उद्योग मंत्र्याचाही आहे आणि मुख्यमंत्र्याचाही. मी जेव्हा गेलो त्यावेळेस 7.5 लाख कोटी सुरुवात होती आपली, 7.5 लाख कोटीच. आणि उदयजी आपण किती अंमलबजावणी केली, किती टक्के? 85% नुसते करार कागदावर नाही तर त्याची अंमलबजावणी केली. 85% अंमलबजावणी करणारं आपलं सरकार. आणि म्हणून त्यावेळेस म्हणायचे कोण? एकनाथ शिंदे. हुईज एकनाथ शिंदे, हुईज रामदास कदम. आम्ही दाखवलं आम्ही कोण आहोत ते. आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे, न्याय देणारे लोक आहोत. आणि म्हणून इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते. इथं मलाही आहे, रामदासबाईला आहे, इकडे उदय सामंत आहे, इथे योगेशला पण थोडी आहे, इकडे याला पण आहे, निलेश. म्हणजे मेजॉरिटी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की किती तुम्ही शिव्या देणार, किती शिव्या साप देणार, किती आरोप करणार. अरे माझा सत्कार झाला, महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा गौरव, राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला. याचा अभिमान तमाम महाराष्ट्राला. एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्कार झाला दिल्लीमध्ये. तिथे महादजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची मजल कुठे गेली? एकनाथ शिंदेला. ठीक आहे, तुम्ही शिव्या द्या, आरोप करा, अपमान करा, परंतु महादजी शिंदे यांचा अपमान आपण करताय, साहित्यिकांना दलाल आपण म्हणताय. आणि ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान आपण करताय. काय जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. आणि म्हणून
मी तर तुम्हाला दिवसा रात्री स्वप्नात कधी एकनाथ शिंदे दिसत असे. मोगलांच्या काळात संताजी धनाजी जसा मोगलांच्या घोड्याला दिसायचा तसा एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात बघताय. पण मला किती आरोप करा, किती शिव्या द्या, परंतु हा एकनाथ शिंदेच्या मागे माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आहेत, तोपर्यंत मला कसली चिंता नाही, कसली चिंता नाही आणि कुठले मी कुणालाही घाबरत नाही. तुम्ही 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशांनी त्याची नोंद घेतली. आज इथं आपले सुभाष म्हणे आले, त्याचबरोबर जाधव आले, बाळासाहेब जाधव आणि महाडिक आले, बरोबर. त्यांचं मगाशीच मी स्वागत केलंय. आणि राजन साळवी देखील, ते खरं म्हणजे 2.5 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होते, व ते राहिले तिकडे. जाऊ द्या, योगायोग लागतो. आणि तेही राजन साळवी आणि त्यांचा परिवार देखील शिवसेनेमध्ये आला. आणि खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये काय येतात. खऱ्या अर्थाने ज्या पक्षाच्या विचारांनाच वाळवी लागली आहे, तिथं कसा राहील राजन साळवी? तो याला शिवसेनेमध्ये. हे लोक काय येत आहेत त्याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय, परंतु मला शिव्या देण्यापेक्षा, माझ्यावर आरोप करण्यापेक्षा हे लोक का तुम्हाला सोडतायत याचा विचार करा, याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. म्हणाले आम्ही आता आमचे लोक घेतले तर आम्ही डोकी फोडू. अरे डोकी फोडायला कोण आहे तिकडे? हातात मनगटात ताकद लागते, जोश लागतो. मला आठवतंय शोले मधला डायलॉग असरानीचा, बोले इधर आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. रामदास भाई पीछे देखेगा तो कोई नहीं है. कशाला उगाच फुकाच्या बाता मारताय? आणि म्हणून दाढीने तो तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे. होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी. हे या दाढीने तुम्हाला 2.5 वर्षापूर्वी दाखवले. कशाला माझ्या नादाला लागता? मी कोणाच्या नादाला लागत नाही, मी कुणाला अडवत नाही. आणि मी आरोपाने उत्तर देत नाही, तर आरोपाला एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार, या राज्याचा विकास करणार.